येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा मुंबईतला जागा वाटपाबाबतचा फॉर्म्युला अखेर ठरलाय अशा बातम्या आहेत। मुंबईतल्या जागा वाटपात ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस तोट्यात आहे, पण पवारांची राष्ट्रवादी ना फायद्यात आहे ना तोट्यात आहे अशी काहीशी अवस्था होऊन बसली आहे। काय आहे महाविकास आघाडीचा मुंबईतला फॉर्म्युला समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। लोकसभा निवडणुकीतल्या यशानंतर विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा जो मुंबईतला फॉर्म्युला बनतोय तो पाहता महाविकास आघाडीच्या मुंबईतल्या जागा वाटपात ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस तोट्यात आहे, पण पवारांची राष्ट्रवादी ना फायद्यात आहे ना तोट्यात आहे अशीच काहीशी अवस्था झाली आहे। ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि पवारांची राष्ट्रवादी या महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी 3-2-1 असा फॉर्म्युला स्वीकारल्याची बातमी समोर येते। या फॉर्म्युल्यानुसार मुंबईतल्या 36 जागांपैकी शिवसेनेच्या वाट्याला 15, काँग्रेसच्या वाट्याला 14 आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला 7 जागा आल्यात। याचाच अर्थ ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस काहीशा तोट्यात गेलाय, तर पवारांची राष्ट्रवादीला न फायद्यात आहे ना तोट्यात आहे अशीच काहीशी अवस्था आहे। कारण 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजप बरोबरच्या युतीमध्ये शिवसेनेनं 36 पैकी 19 जागा लढवल्या होत्या, तर राष्ट्रवादी बरोबरच्या आघाडीत काँग्रेसनं तब्बल 29 जागा लढवल्या होत्या आणि शरद पवारांच्या अखंड राष्ट्रवादीची फक्त 7 जागांवर बोळवण केली होती। यापैकी काँग्रेसनं फक्त 4 जागा जिंकल्या आणि पवारांच्या राष्ट्रवादीनं फक्त 1 जागा जिंकली होती। त्या उलट शिवसेना भाजप युतीच्या पदरात मुंबईतल्या 36 पैकी 31 जागा पडल्या होत्या। त्यामुळे शिवसेना भाजप युती प्रचंड बहुमतानं सत्तेच्या दिशेने गेली होती। परंतु 2019च्या निकालानंतर महाराष्ट्रात फार मोठं राजकीय महाभारत घडलं। महाविकास आघाडी अस्तित्वात आली आणि 2024च्या जागा वाटपापर्यंत चर्चा येऊन ठेपली, पण या जागा वाटप असल्या फॉर्म्युल्यामध्ये 3-2-1 नुसार ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला 15, काँग्रेसच्या वाट्याला 14 आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला 7 जागा आल्यानं ठाकरे आणि काँग्रेस तोट्यात गेलेत। पवारांना ना फायदा झाला ना तोटा झाला अशा खोडात महाविकास आघाडीचे घटक पक्ष अडकलेत। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।